च्या पर्वामध्ये घाणेकरी चंद्रनगर या संघानं सातत्याने दर्जेदार खेळ करत क्रीडा रसिकांची मनरक्षण बोनस लाईन इथे होत असताना आणि ह्यावेळेला बोनसचा प्रयत्न करत असताना कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला लेफ्ट कॉर्नर संधी मिळाली नाही. त्यानंतर सबस्टिट्यूट केलं, या खेळाडूला मैदानामध्ये बोलवलं, परंतु इथे मोठा यहाँ पर बाल बचे ट्रेडर लेकिन इस बार नहीं. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल तुम्ही पाहिला असेलच. तर माझ्या वणंदगावचे माझी वणंद कांगणेवाडी आणि आमचे मित्रांनो ओमसे क्रीडा मंडळ आहे. तर क्रीडा मंडळाची आज कबड्डीचा म्हणजे आज सामना आहे. तर आमची कबड्डीची टीम आज खूप दिवसांनी आज क्रीडांगणावरती खेळणार आहे. म्हणजेच प्रॅक्टिस करते क्रीडांगणावरती, पण आज म्हणजे मॅच आहे कबड्डीची. ती पण म्हणजे चंद्रनगर या गावी आहे आणि चंद्रनगर गावी आम्ही जाणार आहोत. सर्व आमची सर्व क्रीडा मंडळाची सर्व आमची 10 जणं असतील. तर बघूया आज खेळणारे किती जण आहेत ते. तर आज खूप दिवसांनी आज सर्व आमची मंडळी खेळणार आहेत. तर मी आज व्हिडिओ मित्रांनो हा शूट करतो आहे, कबड्डीचा हा व्लॉग बनवतो आहे. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो एरवी मित्रांनो कबड्डीच्या मॅचीवर म्हणजे ते व्हिडिओ करतो ना, डायरेक्ट एडिट करतो आणि डायरेक्ट अपलोड करतो. तर मी म्हणजे दिसत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे इंट्रो वगैरे देत नाही. तर आज मी प्रत्यक्षात आज क्रीडा मंडळाची आज आमची मॅच आहे, म्हणजे आमची कबड्डीची मॅच आहे ओमसाई क्रीडा मंडळाची. तर आज आमचा संघ मित्रांनो जाणार आहे तो चंद्रनगर गावामध्ये. बघूया मित्रांनो, आज उद्घाटन सामना आज आमचाच आहे. ओमसाई वणन विरुद्ध काहीतरी घाणेकरी चंद्रनगर, म्हणजे त्यांचं म्हणजे यजमान संघ असतो ना, तोच क्रीडांगणावरती असणार आहे आमच्या विरुद्ध. तर बघूया मित्रांनो आमचे आज सर्व आमचे मित्र कसे खेळणार आहेत ते. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असाल आणि अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नाही, चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणार आहे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मित्रांनो जाऊया. आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले जवळजवळ 7 वाजायला आलेले आहेत आणि रात्रीचं असल्यामुळे थोडीशी व्हिडिओची क्लिअरिटी तुम्हाला कमी दिसणार आहे. तर जास्त तुमचा वेळ न घेता डायरेक्ट आमचा भेटूया. आमचे सर्व बघूया आता किती जण जमले त्याच्यावरती आहे सर्व डिपेंड. तर जमले असतीलच. चला जाऊया मित्रांनो डायरेक्ट आपण क्रीडांगणावरती. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मनच लगेच चल. काय बोलू मनसणारा येत आहे. हो मनसणारा आला. हे हात जोडा रे. त्यांचा कार्यक्रम तुला लागणार आहे हेडायस काय मनातल्या म्हणून बरं चालेल. काय माणसांना आम्ही करून जातो त्याची पण मी मान्यता करून द्या. इकडे तिकडे जातो तिकडे यशस्वी होऊन त्यांना कुठली अडचण येऊन देऊ नका, कुठल्या दुःखात होऊन देऊ नका. आंघोळ नाही केली. सकाळी आंघोळ केलीस ना? तर आता इकडे आमचे खेळाडू टी शर्ट बदलत आहेत सर्व. भाऊजीसला घाबरतोस स्वस्तिक मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेली आहे. या इकडे या देवा गोलवा गोलवा पाटील सर यांचं देखील आगमन, श्री संतुरकर यांचं देखील आगमन. देवताला वंदन करून सुरुवात. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काळू खूप आहे. तर मित्रांनो आता पहिलाच सामन्याचं उद्घाटन होतं आहे आणि आमच्या ओमसाई वणन आणि घाणेकरी चंद्रनगर या भव्य क्रीडानगरीचं उद्घाटन आपल्या सरपंच मॅडमच्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवून त्या क्रीडानगरीचं उद्घाटन प्रसंगी आपला आनंद व्यतीत करावा. घाणेकरी क्रीडानगरीचं उद्घाटन झालेलं आहे. दोन्ही
संघाच्या खेळाडूला विनंती आहे की कृपया आपण आपला लाईनअप करून घ्यायचा आहे. श्री घाणेकर देवी कबड्डी संघ चंद्रनगर आणि शिवसाई वनन संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईनअप करून घ्यावं. आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपण कार्यक्रम करणार आहोत. दोन्ही संघातल्या खेळाडूंना आशीर्वाद द्यायचे आहेत. एकीकडे ओमसाई वनन पाहुणा संघ आहे तर दुसरीकडे यजमान घाणेकरीण चंद्रनगर संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. स्पर्धेचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर मैदानावरती येणं गरजेचं आहे. सुस्वागतम, वेलकम, नमस्कार. नाणेफेकीचा कौल यजमान संघाच्या बाजूनं. इकडे बघताय आमची टीम खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे इकडे. आणि इकडे घाणेकरी उपस्थित सर्व मान्यवरांचं श्री घाणेकरी देवी कबड्डी संघात चंद्रनगर, श्री राजेंद्र मिसाळ उपसरपंच निर्मल ग्रामपंचायत चंद्रनगर, श्री प्रवीण मुलूक उपसचिव ग्रामस्थ सेवा मंडळ चंद्रनगर, सगौरीताई पागडे पोलीस पाटील निर्मल ग्रामपंचायत चंद्रनगर, श्री जगन्नाथ पागडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री शंकर रांगले सदस्य निर्मल ग्रामपंचायत चंद्रनगर, श्री अशोक शिगवण, श्री नारायण मुलूक, श्री सुधाकर जगदाळे, श्री अरुण शिगवण. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लागलेले समालोचक आणि इथे उपस्थित पंच या सर्वांचं देखील आपण इथे पुष्प देऊन स्वागत करतोय. सर, ओव्हर टू यू. सरतेशेवटी पुन्हा एकदा सर्वांचा सन्मान करणारच आहोत. आदरणीय सत्यवान दळवी सर, त्याचबरोबर राजेजी पालते सर. आपल्या तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री विनोद शिगवण इथे उपस्थित आहे. आपणास विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि मी घाणेकरी क्रिकेट संघाच्या उपाध्यक्षांना विनंती करतो की त्यांना त्यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये ऑल आउट चॅम्पियन मोठ्यावरती ओमसाई वनन संघ अतिशय दर्जेदार असा खेळ यजमान संघाकडनं आपण पाहतो. ह्या वेळेला एक मात्र खेळाडू शिल्लक आणि बघता बघता त्याला देखील बाद करण्यामध्ये यश मिळवतोय तो यजमान संघ. पहिल्यांदाच ऑल आउट ह्या पहिल्या सत्रामध्ये ओमसाई वननचा संघ आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय अभूतपूर्व अशी सुरुवात, विशेषतः कौतुक करावं लागेल सुपर रेडचं. तिथे बोनस प्लस 3 पॉइंट आणि अतिशय सुपर डुपर रेड आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये ओमसाई वनन हा पाहुणा संघ बॅकफुट वरती जाताना क्रीडा रसिकांना पाहायला भेटतो. अतिशय महत्वपूर्ण अशी स्पर्धा दापोली तालुक्यातील तब्बल बलाढ्य 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटतात. दरम्यान श्री घाणेकरी देवी कबड्डी संघ चंद्रनगर या संघाकडून त्यांचा भरवशाचा चढाईपटू चढाई मार्क वरती सज्ज आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा ओमसाई वनन संघाकडनं त्यांचा देखील आघाडीचा चढाईपटू आपल्याला आपण जर बघितलं तर बोनस लाईन देखील ऑन असेल. कारण 7 किंवा 6 खेळाडू ज्यावेळेला डिफेन्स मार्क वरती असतात त्यावेळेला बोनस लाईन ऑन असते. आणि त्याच वेळेला आपण बघतो की एमटी रेड आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा चंद्रनगर संघाकडनं
10 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे युवा खेळाडू सज्ज होतोय. अलीकडच्या पर्वामध्ये घाणेकरी चंद्रनगर या संघानं सातत्याने दर्जेदार खेळ करत क्रीडा रसिकांची मन जिंकले, परंतु यावेळेला सुरेख डिफेन्स आहे. कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती चंद्रनगर संघाचा चढाईपट्टू बाद होतोय. एका गुणाची कमाई पाहुण्या संघाच्या खात्यामध्ये आणि कुठेतरी आत्मविश्वास दुनावताना आपल्याला पाहायला भेटतो. तो अर्थातच ओमसाई वनन संघाचा. क्रीडा रसिकांची संख्या देखील सातत्यानं आपल्याला वाढताना पाहायला भेटणार आहे. ह्यावेळेला आपण बघतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू बघता बघता आपली चढाई समाप्त करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल आणि त्यानंतर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला चंद्रनगर संघाचा हा युवा गुणवान असा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटेल. उंच पुरा खेळाडू आहे. लांबताचा वापर करतोय काय, टच पॉइंट घेतोय का हे देखील बघणं फार गरजेचं असेल. बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय डिफेंडर. सोलो टॅकलचा प्रयत्न होता आणि संभवतः 2 गुणांची कमाई. जबरदस्त कामगिरी यजमान संघाकडून. ओमसाई वनन संघ थर्ड रेड वरती आहे. डोआ डायरेक्ट वरती तुम्हाला पॉइंट घेणं गरजेचं असतं. भले ही बोनस पॉइंट असू दे किंवा टच पॉइंट. इथे जर खाली हात परतला तर संभवतः चढाईपट्टूला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागू शकतो आणि बघायचंय पुरेपूर प्रयत्न करतोय काय, कारण 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस लाईन इथे ऑन असताना आणि ह्यावेळेला बोनसचा प्रयत्न करत असताना लेफ्ट कॉर्नर कडून साखळी घेऊन डिफेंडर समोर न जात आहे. सबस्टिट्यूशन होताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि ज्या खेळाडूला सबस्टिट्यूशन करून मैदानामध्ये बोलवलं त्यालाच मात्र या चढाईवरती पाठवलेलं बघायला भेटते. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. विखुरलेल्या स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण टच पॉइंट इथे घेणं गरजेचं आहे का बघायचा. दावा ठोकतोय डाव्या कोपऱ्यातल्या जो डिफेंडर्सला सहजरित्या त्यांनी बाद केलं. एका गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. अतिशय दमदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला भेटते, परंतु त्याच वेळेला प्रत्युत्तरासाठी संभवतः 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा देखील गुणवान खेळाडू आपल्याला बघायला भेटतोय. पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्यांदा ऑलआउटच्या उंबरठ्यावरती पाहुणा ओमसाई वनन संघ असणार आहे आणि या ऑलआउटच्या धोक्यापासून आपल्या संघाला तर 3 खेळाडू ओमसाई वनन संघाच्या प्रांगणामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये मागच्या चढाईमध्ये तब्बल एका गुणाची कमाई केल्यानंतर चढाईपट्टूचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे, परंतु ह्यावेळेला डबल ठाई होल्ड केला. जबरदस्त मजबूत डिफेंड सपोर्ट मिळाला अन्य 2 डिफेंडरचा आणि त्या सुपर टॅकलची गुड ऑपॉर्च्युनिटी ओमसाई वनन संघाच्या खात्यामध्ये. वेल्डन संभवतः पलटवार होताना इथे पाहायला भेटतोय. याच्या नंतरचा होणारा सामना महालक्ष्मी जालगाव रणछंडिका लाटकर दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला कॉल असेल. दरम्यान या स्पर्धेतला पहिला उद्घाटनाचा सामना एकीकडे यजमान संघ चंद्रनगर आहे तर दुसरीकडे पाहुणा अर्थातच बलाढ्य संघ ओमसाई वनन संघ आपल्याला पाहायला भेटतोय. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण टच पॉइंट घेणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण डिफेन्स आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी अवघड अशी स्थिती, परंतु इथे डोआ डायरेक्ट नाहीये. ज्यावेळेला तिसरी चढाई असते त्यावेळेला टच पॉइंट घेणं गरजेचं असतं, परंतु संभवतः इथे संयमी खेळ सादर करणं गरजेचं असेल. चढाईपट्टूसाठी ते चित्र आपण पाहिलं. एमटी रेड आणि त्यानंतर पलटवार करण्यासाठी ओमसाई वनन संघाचा चढाईपट्टू. तिसरी चढाई डोआ डायरेक्ट. याच्या अगोदर सातत्यानं 2 चढाया बॅक टू बॅक एमटी राहिल्या आणि त्याच्यामध्ये जी तिसरी चढाई असणार आहे ती खऱ्या अर्थात डोआ डायरेक्ट असणार आहे. यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये फुलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बोनस लाईन सहजरित्या पार केली. एका गुणाची कमाई ओमसाई वनन संघाच्या खात्यात. अतिशय सुरेख अशी कामगिरी, चांगला पलटवार ओमसाई वनन संघाकडून. श्री महेश जोगळे इथे उपस्थित आहेत. मी शैलेश मुलुक यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख असा पलटवार ओमसाई वनन संघाकडून. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये थोडासा चाचपड्यात खेळणारा ओमसाई वनन आपल्याला ह्या सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर नक्कीच चांगला पलटवार करताना देखील आपल्याला पाहायला भेटतोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला यजमान संघाचा चढाईपट्टू उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला लेफ्ट कॉर्नर कडनं अतिशय जबरदस्त डिफेन्स. थोडंसं फेल टेकल, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा जबरदस्त सपोर्ट आणि चंद्रनगर संघाचा जो चढाईपट्टू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवण्यात ओमसाई वनन संघाच्या डिफेंडर्सला यश येत आहे. अतिशय सुरेख पलटवार आपल्याला पाहायला भेटतोय. ओमसाई वनन संघाकडून पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच पुरा सड पातळ बांध्याचा चढाईपट्टू 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमण करत असताना आपल्याला दोन्ही
हा युवा खेळाडू चढाई मार्गावरती सज्ज होताना बघायला भेटतो. डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात, अतिशय अनुशासित अशी चढाई, शांत संयमी चढाई, कोणताही धोका न पत्करता क्षेत्ररक्षणाची चाचपणी करताना आपल्याला डिफेंडर्सना पाहायला भेटतो तो चढाई पट्टू. यावेळेला पुन्हा एकदा संभवता बोनस लाईन ऑन असेल, 6 खेळाडू डिफेन्स मार्कवरती, त्याचबरोबर टच पॉईंट देखील भेटू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हा विजय असतो, परंतु असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. आज तुम्हाला विजयासाठी नव्हे तर इतिहासासाठी संघर्ष करावा लागणार आहे. डोआ डायरेक्ट तिसरी चढाई, 4 खेळाडूंचा डिफेन्स, विखुरलेल्या स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण, आणि यावेळेला आपण बघतोय राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना राईट हँडचा जो डिफेंडर्स होता अतिशय मजबूत असं क्षेत्ररक्षण करतोय, सपोर्ट मिळतोय अन्य क्षेत्ररक्षकांकडून, आणि डिफेन्स मध्ये चंद्रनगर संघाला एका गुणाची कमाई करण्यात यश मिळतंय. वेल्ड आणि शानदार पुन्हा एकदा पलटवार यजमान संघाकडून. परंतु त्याच वेळेला 22 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच पुराचा चढाईपटू यजमान संघाचा प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये सहजरित्या निदान रेषा क्रॉस केली, आपली चढाई व्हॅलिड केली, आपल्या कोर्टमध्ये मात्र तो ट्रॅव्हल झाला आणि पलटवार पुन्हा एकदा ओमसाई वनन संघाकडून. परंतु ओमसाई वनन संघाकडनं देखील तीच रणनीती, ज्या रणनीतीचा वापर चंद्रनगर संघाने केला. परंतु सद्यस्थितीमध्ये डोआ डायरेक्ट थर्ड रेड, इथे टच पॉईंट घेणं गरजेचं असणार आहे. 5 खेळाडू डिफेन्स मार्कवरती, बोनस लाईन ऑफ आहे. राईट आणि लेफ्टचं सुरेख कॉम्बिनेशन आपल्याला चढाईपट्टीच्या खेळामध्ये पाहायला भेटते. परंतु कव्हरचा डिफेंडर्स आणि त्याचबरोबर लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर्स या दोन्ही खेळ परिधान केलेला जो चढाईपट्टू होता तो यशस्वीरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. सुरुवातीला टॉप 7 मध्ये संधी मिळाली नाही, त्यानंतर सबस्टिट्यूट केलं, या खेळाडूला मैदानामध्ये बोलावलं, परंतु इथे मोठा झटका बसतोय. 1-2 संभवता 2 गुणांची कमाई ओमसाई वनन संघाच्या खात्यामध्ये देखील होते. आपण जर बघितलं तर 5 नंबरचे जर्सी परिधान केलेले जे खेळाडू आहेत ओमसाई वनन संघाचे, ते देखील कदाचित सबस्टिट्यूट होऊन मैदानामध्ये आलेले होते. म्हणजे ज्या 2 खेळाडूंना दोन्ही संघाकडनं सबस्टिट्यूट करून मैदानात पाठवलंय ते दोन्ही संघ खऱ्या अर्थानं जबरदस्त शानदार प्रदर्शन क्रीडा रसिकांच्या समोर सादर करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ नाणेफेकीचा कौल चंद्रनगरच्या बाजूने गेला, आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी चढाई स्वीकारली. म्हणजे डिफेन्स करत असताना सुरुवातीच्या मिनिटांमध्ये यजमान संघाच्या विरोधात पाहुणा संघ बॅकफुटवरती होता, परंतु जसजसा वेळ पुढे सरकायला लागला या मॅच मध्ये यशस्वी कमबॅक करण्याची संधी पाहुण्या संघाकडे चालून येते. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मागच्या चढाईमध्ये तब्बल 2 खेळाडूंना त्याने बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं, आणि या खेळाडूचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु त्याच वेळेला बारीक शरीरयष्टीचा आणि छोट्या उंचीचा चढाईपट्टू, मूर्ती लहान कीर्तिमान, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है. शायद वही खिलाड़ी इस समय रेड कर रहे हैं. हालांकि डिफेंसिव इस समय खेलने का प्रयास होगा. डिफेंसिव बेस्ट अटैक ऐसा कहा जाता है कबड्डी के खेल में, और उसी डिफेंस का यहाँ पर परिचय देते हुए दोनों टीमों के खिलाड़ी. दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय ओमसाई वनन संघाकडनं अनुभवी असा खेळाडू, सातत्यानं गेले अनेक वर्ष कबड्डीच्या कोर्टवरती ज्याचा संचार आपल्याला पाहायला भेटतोय तो खेळाडू. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की 2 चढाईयांपूर्वी त्याची जी चढाई पाहिली ते तब्बल 2 गुणांची चढाई आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाली, परंतु इथे निदान रेषा क्रॉस करतोय, चढाई व्हॅलिड करतोय, आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. आणि त्यानंतर तिसरी चढाई डुआ डायरेक्ट स्पेशालिस्ट 22 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच पुराचा खेळाडू, सातत्यानं प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करण्याचा त्याचा मानस. यावेळेला आपण बघतोय स्वतःवरचा कंट्रोल गमावतोय, लॉबीचा आधार घेतोय. कोणत्याही खेळाडूला टच न करता तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. वैयक्तिक जीवनामध्ये लाईन क्रॉस करा, परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूला टच करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. यावेळेला 10 नंबरचे जर्सी परिधान केलेला हा देखील अतिशय गुणवान खेळाडू. चंद्रनगर संघाच्या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये टच पॉईंट घेणं थोडंस अवघड असेल, परंतु आपण बघतोय समोर येऊन डिफेंडर्सनं डॅश केले चढाईपट्टूला. अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण चंद्रनगर संघाकडून. यजमान संघाचा खेळ आपल्या घरच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं बहारदार होताना पाहायला भेटतोय. जर गुणफलक बघितलं दोन्ही संघ संभवता 19 गुणांवरती चंद्रनगर संघ तर 10 गुणांवरती ओमसाई वनन संघ खेळतोय. म्हणजे तब्बल 9 गुणांची आघाडी चंद्रनगर संघाकडे, म्हणजे यजमान संघाकडे. पहिल्या सत्रावरती निर्विवाद अधिराज्य गाजवले ते यजमान चंद्रनगर संघाने. अर्थातच या सीझन मध्ये अनेक स्पर्धेमध्ये सातत्यानं बहारदार अशी खेळ सादर करण्यामध्ये चंद्रनगर संघाला यश नक्कीच आलेलं आहे, आणि त्यांचा तोच बहारदार खेळ पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांना
याची देही याची डोळा पाहण्याची संधी निर्माण झाली. यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी द्विधा मन असते ते डिफेंडरची. एक वेळ वाटलं की बॅकहोल्ड करण्याच्या पोझिशन मध्ये आहे, पण तो त्याच वेळेला स्वतःवरती कंट्रोल करतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू एमटी रेड करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होते. पलटवार चंद्रनगर संघाकडनं केला जाऊ शकतो. चंद्रनगर संघाचा प्रेक्षक वर्ग नक्कीच खुश असू शकतो, कारण त्यांच्या संघाने पहिल्या सत्रामध्ये एक चांगली आघाडी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रांगणामध्ये बघा खुशीचं वातावरण क्रीडा रसिकांना पाहायला भेटतंय. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला युवा खेळाडू पुन्हा एकदा मधल्या फळीमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. तो टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी ठरतोय काय नाहीये. यावेळेला बजर होतोय संभवतः आणि फर्स्ट अपचा खेळ मात्र संपतोय. पहिल्या सत्राच्या आपल्याला वनन संघाकडे पाहायला भेटू शकते, परंतु ओमसाई वनन संघाकडून दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या चढाईला सामोरा जातोय. त्यांचा खऱ्या अर्थानं आघाडीचा असा चढाईपट्टू स्ट्राईक रेडर आपल्याला पाहायला भेटतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषेच्या आसपास आपली चढाई मात्र सजवतोय. 5 खेळाडूंचा दमदार असा डिफेन्स आहे. टच पॉइंट घेणं नक्कीच अवघड असणार आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रयत्नाती परमेश्वर या युक्तीप्रमाणे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल जर या चढाईमध्ये गुणाची कमाई करायची असेल तर. परंतु इथे थोडंसं डिफेन्सिव्ह पुन्हा एकदा चढाईपट्टूचा खेळ आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा देखील युवा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तो 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये म्हणजे दोन्ही संघ जे आहेत ते सद्यस्थितीमध्ये 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये खेळणं पसंत करतायत. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न बोनस लाईन ऑफ असणार आहे. त्यानंतर राईट कॉर्नरचा डिफेंडर यावेळेला खूप मोठी चूक करतोय. फेल टॅकल आपल्याला पाहायला भेटतंय. अँकल होल्ड करण्याच्या नादामध्ये स्वतःवरचा कंट्रोल गमावतोय आणि चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आणि जी आघाडी होती पहिल्या सत्रामध्ये तब्बल 9 गुणांची, त्याच्यामध्ये संभवतः पुन्हा एकदा एका गुणाची भर पडताना पाहायला भेटते. यावेळेला थोडासा मोमेंटमचा वापर करतोय. अतिशय आक्रमकता या चढाईमध्ये पाहायला भेटली ती 10 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूमध्ये. परंतु पुन्हा एकदा एमटी सातत्यानं पहिल्या सत्रामध्ये देखील डिफेन्सिव्ह खेळ. आता तुम्हाला मात्र इरादा तोच ठेवावा लागेल जिंकण्याचा, परंतु तरीका बदलावा लागेल. मुकाबला जीतना है तो इरादा नहीं तरीका बदलना पड़ता है. फिलहाल देखा जाए तो यहाँ पर फिर एक मरतबा राइट कॉर्नर की तरफ से डिफेंडर्स तैयार है. 4 खिलाड़ियों का डिफेंस होगा. 4 खिलाड़ियों के डिफेंस में टच पॉइंट लेना इतना आसान नहीं हो सकता. सामने 4 शिकार है. क्या शिकारी यहाँ पर शिकार कर पाएगा? लेकिन बिल्कुल नहीं. बॉक लाइन को क्रॉस किया, अपने रेड को किया, अपने कोर्ट में चले गए और अब ओमसाई वनन की तरफ से ये 30वीं रेड डुआ डायरेक्ट होगी. लगातार इसके पहले 2 रेड एम्प्टी थे, लेकिन इस बार देखिए ये जबरदस्त डिफेंस है. मैग्निफिसेंट डिफेंस चंद्रनगर टीम की तरफ से. ये तालियों की आहट यही बयां कर रही है कि आज अपने घरेलू मैदान पर जिस तरह से चंद्रनगर की टीम ने आगाज किया है, दैट्स अ मैग्निफिसेंट बिगिनिंग इस समय चंद्रनगर की तरफ से. संभवतः ये तो झांकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. 3 खिलाड़ियों के डिफेंस में सुपर टैकल का मौका था, लेकिन राइट कॉर्नर के जो डिफेंडर्स थे वो थोड़ी सी जल्दबाजी कर बैठे थे. इस तरह से डिफेंडर्स को जल्दबाजी दिखलाने की कोई आवश्यकता नहीं थी. अगर अनुशासन के साथ खेलते, शौर्य और धैर्य का परिचय देते तो संभवतः सुपर टैकल भी हो सकता था. लेकिन यहाँ पर बाल बाल बचे थे रेडर. लेकिन इस बार नहीं, इस बार फिर एक मर्तबा डिफेंस बोल रहा है. आज चंद्रनगर टीम के जितने भी खिलाड़ी हैं प्रशंसा के सही मायने में हकदार बन रहे हैं. या तो डिफेंस में कमाल दिखा रहे हैं और रेड में तो शायद उन्होंने 4 चांद लगा दिए हैं. मात्र इस समय देखा जाए एकमात्र खिलाड़ी शेष है और वो खुद को जरूर सरेंडर करेंगे. लेकिन 7 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी इधर उधर टहलते हुए मिड लाइन के आसपास आते हुए, और यहाँ पर देखिए जो एकमात्र खिलाड़ी शेष था उसको भी बड़ी आसानी के साथ टच किया और दूसरे हाफ के शुरुआत के कुछ मिनट के अंदर ओमसाई वनन को ऑल आउट दिया है. लेकिन देखा जाए तो ये दूसरी बार लोन दिया है. लेकिन इस समय संभवतः ये पलटवार हो सकता है. अगर इस मुकाबले में कमबैक करना है तो ओमसाई वनन की टीम को बचे हुए मिनट में शानदार यहाँ पर खेल दिखलाने की आवश्यकता है. लेकिन 22 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी ने आज इस मुकाबले में यकीनन कमाल का प्रदर्शन पेश किया. हालांकि शुरुआत के मिनट में टॉप 7 में शामिल नहीं थे, उसके बाद उन्हें सब्स्टिट्यूट करके मैदान के अंदर भेजा था कोच ने, और उसके बाद क्या जबरदस्त प्रदर्शन 22 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी के द्वारा. लेकिन इस बार एमटी रेड और अब छुआब में 10 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं. इसके पहले रेड में उन्हें पॉइंट जरूर मिला था और इस बार देखा जाए तो बोनस पॉइंट लेने में
कामयाबी अर्जित करते हुए लगातार यहाँ पर रेड पर पॉइंट लेने की आवश्यकता है। लेकिन इस बार दावा जरूर किया है, लेफ्ट कॉर्नर से रेड को शुरुआत की। लेफ्ट इनके जो खिलाड़ी थे 10 नंबर की जर्सी पहने हुए, उनको बड़ी आसानी के साथ टो टच का शिकार बनाया और ओम साई वनन को यकीनन बड़ा झटका लगेगा। लेकिन चंद्रनगर टीम का जो कॉन्फिडेंस है, आत्मविश्वास यकीनन लगातार बढ़ रहा है, क्योंकि ये घरेलू मैदान था, प्रेशर जरूर था, दबाव था, और जब आप दबाव में खेलते हैं तो यकीनन उम्मीदों का बोझ आपके कंधों पर ज्यादा होता है। इस बार फिर एक मर्तबा 22 नंबर की जर्सी पहने हुए रेडर तैयार होते हैं। संभवतः मुझे लगता है ये खिलाड़ी अपने सुपर 10 की तरफ काफी तेजी के साथ आगे बढ़ रहे होंगे, क्योंकि इसके पहले हाफ में उनका शानदार प्रदर्शन। लेकिन इस बार देखा जाए तो कितनी उंगलियां हवा में होगी, संभवतः ये मल्टी पॉइंट रेड हो सकती है। एब्सोल्युटली इस समय देखा जाए तो 2 पॉइंट का इजाफा होता हुआ, और इस खिलाड़ी ने तकरीबन मेरी जानकारी के हिसाब से अपना सुपर 10 यकीनन पूरा किया होगा। क्या जबरदस्त प्रदर्शन इस खिलाड़ी के द्वारा। ये यकीनन चंद्रनगर टीम का नायाब खिलाड़ी है, कोहिनूर है, जिस तरह से लगातार प्रदर्शन कर रहा है। आज दर्शकों के दिलों को उन्होंने जीत लिया है। देखा जाए तो 4 खिलाड़ियों का डिफेंस है, सामने 4 शिकार, और शिकारी क्या शिकार कर पाएगा या शिकारी खुद यहाँ पर शिकार बन जाएगा। ओम साई वनन बनाम चंद्रनगर टीम के बीच में यह काफी महत्वपूर्ण मुकाबला, डू और डाई मुकाबला होगा, जहां पर जो भी टीम जीतेगी वो अगली दौर में पहुंचेगी, और जो भी टीम हारेगी इस प्रतियोगिता से बाहर हो जाएगी। इसके बाद होने वाला मुकाबला महालक्ष्मी झालगांव बनाम रणचंडी का लाडगर, दोनों भी टीमों के लिए सेकंड कॉल होगा। थर्ड और फाइनल कॉल जैसे कि आपको अनाउंस किया जाएगा, आपको तुरंत ये मुकाबला खत्म होने के बाद मैदान में आने की आवश्यकता है। लेकिन इस बार दावा किया है, संभवतः क्या पॉइंट मिलेगा। एब्सोल्युटली यहाँ पर पॉइंट मिला, लेकिन एक पॉइंट के साथ आपकी टीम इस मुकाबले में कमबैक नहीं कर सकती। पॉइंट टेबल का जिक्र करते हैं, ओम साई वनन की टीम 13 पॉइंट यानी कि 13 पॉइंट, दूसरी तरफ चंद्रनगर की टीम 29 यानी कि 29 पॉइंट पर खेल रही है। कमाल का प्रदर्शन इस समय। रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, विनंती आपल्याला, रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, एसटी येथे समोरून अडथळा निर्माण होतोय। आपल्याला विनंती असेल की वाहनांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या, परंतु त्याच वेळेला अतिशय सुरेख असा पलटवार होतोय का बघायचा। 29-13 अशा पद्धतीने पलट, म्हणजे संभवतः 16 गुणांची भली मोठी आघाडी। पहिल्या सत्रामध्ये 9 गुणांची आघाडी, आणि ती आघाडी सातत्यानं वाढवत दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला भेटते याच संघाकडे। यावेळेला आपण जर बघितलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये संभवतः आक्रमण करण्याचा प्रयत्न, 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे, आणि 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा युवा खेळाडू सातत्यानं अतिशय प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, लाभीचा आधार घेतोय। 10 नंबरची जर्सी परिधान केलेला जो डिफेंडर्स होता त्याला सहजरित्या अचूकपणे टिपतोय आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतो। वेल्डन चंद्रनगर संघ, आणि चंद्रनगर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक देखील दाखल, परंतु यावेळेला पुन्हा एकदा अतिशय बहादूर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। प्राइवेट परफॉर्मेंस चंद्रनगर टीम की तरफ से। फिलहाल इस समय देखा जाए तो क्या जैसे कि मुकाबला आखिरी 5 मिनट में जाएगा, यकीनन क्या गेम का यहाँ पर रुख बदलने वाला है। देखा जाए तो 3 मात्र खिलाड़ी डिफेंस पर मौजूद है, सुपर टैकल की गुड अपॉर्चुनिटी हो सकती है 3 खिलाड़ियों के डिफेंस में। अगर रेडर को पकड़ा जाएगा तो उसे सुपर टैकल कहा जाएगा, जहां पर डिफेंस करने वाली टीम के खाते में 2 पॉइंट कह सकते। शेवटचे 5 मिनिट, 13 पॉइंट वनन, तो दूसरी तरफ 31 यानी कि 31 पॉइंट पर खेल रही है चंद्रनगर की टीम। फासला काफी है दोनों भी टीमों के बीच में। इसके बाद होने वाला मुकाबला महालक्ष्मी झालगांव बनाम रणचंडी का लाडगर के बीच में, दोनों भी टीमों के लिए थर्ड और फाइनल कॉल। जैसे ये मुकाबला खत्म हो जाएगा, आपको तुरंत मैदान पर आकर दूसरे मुकाबले के लिए तैयार होना है। फिलहाल देखा जाए तो यहाँ पर रेडर तैयार है। पहले हाफ में उन्होंने काफी शानदार प्रदर्शन किया था, प्रभावी उनका प्रदर्शन रहा था पहले हाफ में। दूसरे हाफ में भी यकीनन वैसा ही प्रदर्शन जैसे कि उन्होंने पहले हाफ में हमारे सामने पेश किया था। संभवतः देखा जाए जब आखिरी 5 मिनट का खेल शेष था तो काफी फासला था दोनों भी टीमों के बीच में, यानी कि क्या वो फासले को मिटाने में कामयाबी अर्जित करके 5 नंबर के जर्सी पहने हुए खिलाड़ी काफी तेजी के साथ चले गए। बॉकलन को क्रॉस किया, चले गए थे, शायद उन्हें मालूम था कि इसके बाद चंद्रनगर टीम की थर्ड रेड है, लेकिन डू और डायरेक्ट स्पेशलिस्ट 22 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी। आखिरी 4 मिनट का खेल शेष है,
फासला दोनों भी टीमों के बीच में ज्यादा है, लेकिन यहाँ पर रेडर को चाहिए पॉइंट। लेकिन सेंटर का जो डिफेंडर था उन्होंने कमाल का प्रदर्शन यहाँ पर दिखा दिया है। दोनों भी थाइस को मजबूत के साथ पकड़ दिया। रेडर को टस से मस होने का नहीं था और बाद में सपोर्ट मिला था दोनों भी डिफेंडर्स का। तो इस तरह से सुपर टैकल की वजह से 2 पॉइंट का इजाफा होता है ओम साई वनन के पक्ष में। लेकिन इस समय थर्ड रेड पर ओम साई वनन के जो रेडर है उन्हें में पॉइंट लेने की आवश्यकता होगी। 5 नंबर की जर्सी पर वे खिलाड़ी 6 खिलाड़ियों के डिफेंस में, लेकिन इस बार जबरदस्त टैकल है। राइट इन का जो खिलाड़ी था उन्होंने मजबूती के साथ एंकल को पकड़ा, दूसरे हाथ से दूसरे एंकल को पकड़ने की उनकी सोच और सपोर्ट भी उसी के साथ जबरदस्त तरीके के साथ मिला। तो चंद्रनगर के खाते में और 1 पॉइंट का इजाफा होता हुआ लगातार यहाँ पर पॉइंट के ऊपर पॉइंट अर्जित करते हुए चंद्रनगर की टीम, आज उनका जबरदस्त प्रदर्शन। आखिरी 3 मिनट का खेल शेष है। पॉइंट टेबल पर दोनों भी टीमों के बीच में काफी फासला इस समय देखने को मिलता हुआ। शुरुआत के मिनट से ही ओम साई वनन की टीम को पूरी तरह से डोमिनेट किया यजमान टीम ने और उनका जो कॉन्फिडेंस था वो 7वें आसमान पर देखने को मिलता हुआ। महज इस मुकाबले को अगर देखा जाए तो विनिंग की औपचारिकता बाकी है। अगर इस मुकाबले में ज्यादा उलटफेर नहीं हो जाएगा, कोई चमत्कार नहीं हो जाएगा, तो मुझे लगता है संभवतः 99% इस मुकाबले को जीतते हुए चंद्रनगर की टीम नजर आ रही है। लेकिन मुकाबला जीत की उम्मीद पर लड़ा जाता है, हार के यकीन पर कतई नहीं। 22 यानी कि 22 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार है राइट कॉर्नर पर, लेकिन इस बार जबरदस्त डिफेंस है। वेल डन, दैट्स अ मैग्निफिसेंट डिफेंस अनदर। जो मिडिल ऑर्डर का जो डिफेंडर्स था उन्होंने जबरदस्त यहाँ पर मजबूती के साथ दोनों भी थाइस को पहले पकड़ा था, सपोर्ट मिला उसी वक्त और यहाँ पर टैकल का प्रदर्शन जबरदस्त सुपर टैकल। आखिरी 2 मिनट का खेल शेष है और आखिरी 5 मिनट में जिस तरह से इंप्रूवमेंट देखने को मिला द्वारा हमने लगातार एक बड़ी प्रतियोगिता का ऑर्गेनाइजेशन पे देखा था, लेकिन देखा जाए तो यहाँ पर मात्र 4 खिलाड़ी शेष है। संभव था कुछ ही मिनट का खेल शेष है और इसके बाद होने वाला मुकाबला एक बड़ा मुकाबला, एक बिग फाइट टशन होगी महालक्ष्मी चालगांव और चंडिका लाडकर के बीच में। लेकिन इस बार रेडर रुकने का नाम नहीं ले रहे जनाब। लगातार यहाँ पर रेड में पॉइंट अर्जित करते हुए चंद्रनगर की टीम। और देखिए यहाँ पर जो युवा खिलाड़ी थे उन्हें सब्स्टिट्यूट करके अब मैदान पर भेजा है। यह अच्छी सोच शायद कोचेस की हो सकती है, लेकिन इस बार देखिए खिलाड़ी शुरुआत के टॉप 7 के हो या आखिरी टॉप 7 के हो, लेकिन यहाँ पर जबरदस्त प्रदर्शन दिख रहा है। ये देखिए यहाँ पर ये मोटू गया है, क्या मोटू से उम्मीद हो सकती है? ताकत तो काफी कमाल की है इस खिलाड़ी के अंदर, लेकिन उन्होंने वॉक लाइन को क्रॉस किया, ज्यादा खतरा मोड़ने की उनकी बिल्कुल भी सोच नहीं थी। और देखा जाए तो ये उकड़ी का मोदक था जनाब, क्या जबरदस्त ताकत थी। आखिरी 1 मिनट का खेल शेष है और 1 मिनट के बचे हुए खेल में अब देखिए इसके पहले लॉरेल और इसके बाद हार्डी को भेजा। ये लॉरेल और हार्डी का खेल है इस समय और देखते देखते बड़ी आसानी के साथ उन्हें डिफेंस किया। 1 पॉइंट का इजाफा और अंत में जाकर देखा जाए तो संभवतः और अंत में देखा जाए तो थोड़ा सा तालमेल की कमतरता यहाँ पर देखने को मिलती हुई। और इस समय देखा जाए तो संभवतः ये चंद्रनगर की तरफ से आखिरी रेड हो सकती है। 3 खिलाड़ियों का डिफेंस है इस समय देखा जाए तो कवर का डिफेंडर्स, मिडिल ऑर्डर का डिफेंडर्स काफी कमाल का प्रदर्शन आखिरी 5 मिनट में दिखा रहा है। तो आखिरी लम्हे में इस समय डिफेंडर्स बोल रहे हैं, लेकिन इस बार देखिए 2 खिलाड़ियों को बड़ी आसानी के साथ टच किया, मिड लाइन को क्रॉस किया और संभवतः क्या यहाँ पर बजर बजेगा, बजर बजा है। और शुरुआत के मिनट में पूरी तरह से कड़ा सिकंजा कसा और आखिरी मोमेंट पर लाजवाब रेड का प्रदर्शन किया और अंत में जाकर इस मुकाबले को जीता है।